आप देख रहे हैं भवानी टाइम्स। महाराष्ट्र राज्य की स्थापना की 65वीं वर्षगांठ के शुभ अवसर पर गोंदिया जिले में आयोजित समारोह में राज्य के सहकार मंत्री एवं गोंदिया जिले के पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने ध्वजारोहण कर महाराष्ट्र दिवस एवं मजदूर दिवस की सभी नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं दी। अपने संबोधन में उन्होंने बताया कि नागपुर से गोंदिया तक हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्ग का विस्तार किया जाएगा, जिससे क्षेत्रीय विकास को नई गति मिलेगी। गोंदिया बल्लार शाह रेलवे मार्ग का निर्माण भी जिले के सामाजिक आर्थिक विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। पालक मंत्री ने डब्वा ग्राम पंचायत को जलवायु के लिए विशेष पंचायत पुरस्कार 2023 से 24 में राष्ट्रीय स्तर पर प्रथम स्थान मिलने पर गर्व व्यक्त किया और इसे राज्य का मान बढ़ाने वाला क्षण बताया। क्षय रोग निवारण कार्यक्रम में भी गोंदिया जिले ने राज्य में प्रथम स्थान प्राप्त कर उल्लेखनीय उपलब्धि हासिल की है। जिले में 12,000 प्राथमिक पथ पुरवठा सहकारी संस्थाओं के संघीकरण का कार्य प्रगति पर है, जिसमें से 121 संस्थाएं गोंदिया जिले से हैं। डिजिटल सेवाओं की दिशा में जिले में 79 सेवा सहकारी CSC केंद्रों का प्रत्यक्ष कार्यान्वयन प्रारंभ हो गया है, जिससे नागरिकों को ऑनलाइन सुविधाएं सरलता से मिल रही हैं। किसानों के लिए भी महात्मा फुले किसान कर्ज मुक्ति योजना के अंतर्गत अब तक 23,000 किसानों को 73 करोड़ 33 लाख रुपए का लाभ प्रदान किया गया है। इन समस्त प्रयासों और उपलब्धियों के माध्यम से गोंदिया जिले का चहुमुखी विकास सुनिश्चित किया जा रहा है, ऐसा विश्वास पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने व्यक्त किया। कामगार दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज 65 वर्षे आपल्याला महाराष्ट्राला झालेले आहेत। त्या हुतात्म्याला स्मरून, कामगाराला स्मरून या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं महाराष्ट्रासाठी, ते भविष्याच्या काळामध्ये आपण सर्व तरुणांनी, प्रशासनाने अशा प्रकारचा राज्याला डेव्हलप कसं करता येईल, तो आज संकल्प आपण सोडायला पाहिजे। केंद्र सरकारच्या वतीने जातीय जनगणना होणार असल्याची काल घोषणा केली आहे, त्याच्यानंतर काँग्रेसने कधी होणार हे स्पष्ट करावं असं प्रश्न विचारलेला आहे। बघा, मागणी होती, आमच्याही पक्षाने मागणी केलेली आहे आणि ती योग्य आहे। योग्य आहे, वेळ देतील ना तेवढं। अजित पवार आणि शरद पवार यांची जवळीक पुन्हा एकदा वाढली आहे, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच म्हणजे येणार सोबत येण्याच्या वाटेवर काय सांगणार? बघा, आता तो नेत्याचा प्रश्न आहे, पण एकत्र आलं तर वाईट काय सांगा ना? एकत्र झालं तर चांगलंच आहे। गोंदियामध्ये सध्या पाणी टंचाई 1 दिवसाआड हो, तर आपण यावर्षी गतवर्षी देखील काही योजना मंजूर केल्या होत्या, त्याचा आढावा आम्ही घेतलाय। कलेक्टर महोदयाशी आम्ही संपर्कात आहे। काही अपुऱ्या योजना राहिल्या आहेत, त्याला पूर्ण करून घेऊ। काही ठिकाणी रिवाईज करायची आवश्यकता आहे, रिवाईज करून त्या देखील पूर्ण करू आपण। गोंदियात डिझेलसाठी पैसे नसल्यामुळे रुग्णवाहिका उभ्या होत्या, तर त्यापैकी पैसे आले नाही। चौकशी करून आपण काय देऊ त्याबद्दल अधिकाऱ्यांना विचारू। नाही, अधिकारी म्हणतात की आम्ही आम्ही या संदर्भात सर अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रश्न विचारला, पण ते कुठलीही उत्तर द्यायच्या मानसिकतेत नव्हते। मीडियाला बोलू नाही आम्ही असे ते बोलले। ठीक आहे ना, मी ऐक त्याची माहिती घेतो आणि तसं झालं असलं तर भविष्यात होऊ देणार नाही। सगळ्यांमध्ये रुग्णांची जी हेडसाण होती ती वेगळी सर, आणि अधिकारी मीडियाशी बोलत नाही, सांगतो त्यांनाही सांगतो। ओके, थँक्यू। बोनसची घोषणा झाली आहे, आधी 20,000 घोषणा केली, 25,000 घोषणा केली, नंतर 20,000 देण्याचे आश्वासन केले, मात्र बोनस सध्या आला नाही आहे। कोणतं धानाचा बोनस सध्या काही दिलाय? म्हणजे बघितली का, आता मी ज्यावेळेस आपल्याला भाषण करत होतो त्याच्यामध्ये आकडेवारी सहित दिलेला आहे। अजून काही राहिलं असलं तर शासनाला निदर्शनास आणून देऊ आम्ही। सर, जिस तरह शिक्षा घोटाला हुआ है नागपुर में बड़ी कार्रवाई हुई, गोंदिया में कोई कार्रवाई दिख नहीं रही, कई के लिए शिक्षा घोटाला पर इसका जानकारी करेंगे उसकी। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।